राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सौ कल्पना खरात, सौ निशा पाटील, कल्पेश चव्हाण, पुरस्कृत उमेदवार पंकज राजपूत भिल या चारही उमेदवारांचा वलवाडी येथील हनुमान मंदिरापासून प्रचारास शुभारंभ। याबाबत अधिकृत अशी की मनपा निवडणूक 2026 या अंतर्गत सदर निवडणूक प्रक्रिया सुरू असून त्या अनुषंगाने प्रचाराचा धडाका या ठिकाणी सुरू असून प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाच्या वतीने या ठिकाणी माजी मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। चारही उमेदवारांचा शुभारंभ या ठिकाणी प्रचारास सुरुवात करण्यात आली। प्रसंगी या ठिकाणी नेते श्याम सने, माजी आमदार शरद पाटील, किरण शिंदे, किरण भैया पाटील, अनिल मुंदडा, सभापती शांताराम राजपूत, प्रवीण पाटील, वाल्मिक पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या प्रचारास शुभारंभ करण्यात आला। तर प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ कल्पना मुकेश खरात, निशा प्रमोद पाटील, कल्पेश चव्हाण, पंकज शांताराम राजपूत या चारही उमेदवारांचा या ठिकाणी प्रचारास प्रारंभ करण्यात आला। तर उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत असून पंकज शांताराम राजपूत भिल हे माजी सभापती शांताराम दादा राजपूत यांचे सुपुत्र असून सौ कल्पनाताई मुकेश खरात या माजी सरपंच असून युवा नेते कल्पेश चव्हाण व माजी सभापती निशा पाटील, प्रमोद पाटील उर्फ दादाजी यांच्या पत्नी सौ निशा पाटील या देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी करीत असून त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उदंड असा मतदारांकडून प्रतिसाद मिळत असून निश्चितच नगरपालिकेच्या या प्रभाग क्रमांक 7 मधून चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी मतदारांकडून व्यक्त होत आहे। भारतीय जनता पार्टीच्या या 500 उमेदवारांच्या मनामध्ये एकच गोष्ट खटखटते की जेव्हा अनुप भाईंना 19 मध्ये उमेदवारी मिळाली नाही तेव्हा त्यांनी MIMची दोस्ती केली आणि तुम्ही हिंदुत्वाचा एवढा पुकार करतात, तर जेव्हा 2024 मध्ये डॉक्टर सुभाष भामरेंनी भाजपाची उमेदवारी केली तेव्हा अनुप भैया तुमची भूमिका या सर्व 500 इच्छुक उमेदवारांनी बघितली। म्हणून तुमच्या आता पायाखालची माती खाली गेलेली आहे। या शहराचा निकाल आज 100% एकनाथ शिंदे साहेबांची सेना आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या मागेच जनाधार गेलेला आहे। धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज प्रचाराची खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आणि काही प्रभागामध्ये पुरस्कृत असलेले सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देऊन महापौर हा युतीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचा येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे। मी परत सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि धुळे शहराची जबाबदारी ही दोन्ही पक्ष मिळून, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मिळून आमच्यावर जी सोपवलेली ती योग्य पद्धतीने आम्ही येणाऱ्या काळामध्ये पार पाडू।